हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये LLB 5 इयर या कोर्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओ मध्ये आपण 5 इयर लॉ सीईटी ची जी ऍप्लिकेशन डेट आहे ती डिस्कस करणार आहोत। त्याच्यासोबत या सीईटीचं नोटिफिकेशन कधी आपण एक्सपेक्ट करू शकतो ही गोष्ट पण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। सोबतच या परीक्षेचा असणारा सिलेबस, एग्जाम पॅटर्न, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि या एग्जाम प्रिपेअर करत असताना कुठली स्ट्रॅटेजी आपण यूज करायला पाहिजे या गोष्टीविषयी आपण आज शॉर्ट मध्ये डिस्कशन करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही 5 इयर लॉ सीईटी देणार असाल, तुमची देण्याची इच्छा असेल ही सीईटी, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला या एग्जामला प्रिपेअर करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी पण देत आहे। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जसं की 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सीईटी सेलने एक नोटिफिकेशन रिलीज केलं होतं। या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं होतं की 5 इयर लॉ सीईटी जी आहे ती 4 एप्रिल 2025 या दिवशी घेण्यात येणार आहे। जर आपण कॅल्क्युलेट केलं तर या परीक्षेसाठी खूप कमी दिवस आपल्याकडे शिल्लक आहे। मित्रांनो, जर या परीक्षेची एलिजिबिलिटी आपण पाहिली, जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला तुमच्या 12th मध्ये किंवा 12वी मध्ये कमीत कमी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे। इन केस तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला कमीत कमी 40% मार्क्स तुमच्या 12वीच्या एक्झाम मध्ये असायला हवेत। आणि जर तुमची कॅटेगरी व्हीजेएनटी, एसबीसी किंवा ओबीसी असेल तर 42% मार्क्स तुम्हाला 12वी मध्ये कमीत कमी असायला हवेत। मित्रांनो, त्याचप्रमाणे या एक्झामचा जर आपण सिलेबस पाहिला तर लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हा 40 मार्क्सचा सब्जेक्ट या परीक्षेमध्ये विचारला जातो। जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या सब्जेक्टला 30 मार्क्स इथे अलॉट करण्यात आलेले आहे। लॉजिकल आणि अॅनालिटिकल रिझनिंग हा अजून एक महत्त्वाचा सब्जेक्ट इथे असून याला 40 मार्क्स इथे देण्यात आलेले आहेत। इंग्लिशला 30 मार्क्स असतात आणि बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ते 10 मार्क्स साठी या एक्झाम मध्ये विचारलं जातं। जर आपण या एक्झामचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे। या परीक्षेचं जे मीडियम आहे तुम्ही मराठी किंवा इंग्रजी सिलेक्ट करू शकता। टोटल मार्क्स जे असणार आहेत ते 150 आणि 150 क्वेश्चन्स या परीक्षेमध्ये विचारले जातात। म्हणजेच 5 इयर लॉ सीईटी मध्ये तुम्हाला प्रत्येक एका प्रश्नाला 1 मार्क असतो आणि हे प्रश्न एमसीक्यू स्वरूपाचे असतात। म्हणजे ही परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल आणि खूप चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये मिळवून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, टॉपच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला या परीक्षेसाठी एमसीक्यू ची प्रॅक्टिस खूप करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही दरवर्षी 5 इयर लॉ सीईटीच्या ऑनलाइन बॅचेस घेत असतो आणि या बॅचेस लाईव्ह स्वरूपाच्या असतात। या बॅचेस मध्ये आम्ही विद्यार्थ्यांची एमसीक्यू ची पुरेपूर प्रॅक्टिस करून घेतो, सोबतच डेली लाईव्ह लेक्चर मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी असणारा जो वेळ आहे तो 120 मिनिटे एवढा आहे आणि या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। आता मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, आपल्याला 150 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, तेही 120 मिनिटांमध्ये। तर एवढ्या कमी वेळामध्ये जर आपल्याला मॅक्सिमम एमसीक्यू अटेम्प्ट करायचे असतील तर आपण या परीक्षेचा स्टडी पण त्या पद्धतीने करायला हवा। तर त्यासाठी तुम्ही एक तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप करायला हवी, ज्या स्ट्रॅटेजी मधून तुम्ही रेग्युलर ती स्ट्रॅटेजी फॉलो करून या परीक्षेच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचा, जसं की आपण पाहिलं या एक्झाम मध्ये 5 टोटल सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे। त्यापैकी लीगल ऍप्टिट्यूड, जनरल नॉलेज, लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग, इंग्लिश आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे 5 सब्जेक्ट तुम्ही जर व्यवस्थित रेग्युलरली स्टडी केले तर नक्कीच तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करणं खूप सोपं होईल। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन हे करणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं, रेग्युलरली त्या सब्जेक्टचा स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतात। सोबत तुम्ही जे स्टडी मटेरियल वापरणार आहात, जे बुक्स वापरणार आहात या एक्झामच्या प्रिपरेशन साठी, ते बुक्स पण चांगले असायला हवेत आणि ट्रायड अँड टेस्टेड असायला हवेत। तर आम्ही ग्लोबल ऑनलाइन मध्ये विद्यार्थ्यांना नोट्स प्रोव्हाइड करतो आणि त्या ज्या नोट्स असतात त्या नोट्स अशाच ट्रायड अँड टेस्टेड असतात, कारण दरवर्षी ज्या नवीन नवीन गोष्टी महाराष्ट्र लॉ सीईटी सेल सिलेबस मध्ये ऍड करते त्या सगळ्या गोष्टी आम्ही या नोट्स मध्ये अपडेट करून तुम्हाला प्रोव्हाइड करतो। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स पण या प्रिपरेशन करताना, या परीक्षेचा स्टडी करताना रेफर करायला हवेत, जेणेकरून तुम्हाला समजेल की या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न, किती टफनेसचे प्रश्न या एक्झाम मध्ये विचारले जातात। तर हे तुम्ही गेल्या वर्षीच्या ज्या एक्झाम झालेल्या
असतील त्या एक्झाम मधून हे क्वेश्चन्स रेफर करू शकता। नंतर तुम्ही या एक्झामचा स्टडी करत असताना तुमचा स्टडी कितपत झाला आहे, तुम्ही कुठल्या सब्जेक्ट मध्ये कमी पडताय आणि कुठल्या सब्जेक्टला तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, ह्या गोष्टीची माहिती तुम्हाला मॉक टेस्ट दिल्यानंतर समजते। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देता आणि त्या मॉक टेस्टचा रिझल्ट बघता, त्या रिझल्ट मध्ये तुम्हाला कळतं की कुठल्या सेक्शन मध्ये तुम्ही वीक आहात आणि कुठल्या सेक्शनचा अभ्यास तुमचा झालेला आहे। त्यासाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्या मॉक टेस्टच्या रिझल्ट वरून आमचे विद्यार्थी त्यांच्या स्टडीची जी स्ट्रॅटेजी आहे ती वेळोवेळी अपडेट करू शकतात। तर मित्रांनो, 16 डिसेंबर पासून आमची एक लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे। तर पुढची जी लाईव्ह बॅच आहे ती 23 डिसेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत। ही लाईव्ह बॅच जी असणार आहे, या बॅच मध्ये या सिलेबस वरती डेली लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत। त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण मिळणार आहेत। इन केस तुम्हाला जर डेलीचे लाईव्ह लेक्चर्स अटेंड करणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण अवेलेबल होतात आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या लेक्चर्स मधनं स्टडी करू शकता। सोबत तुमची एमसीक्यू ची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू ची बँक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ज्यातून तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करून एमसीक्यू ची प्रॅक्टिस करून या परीक्षेला सामोरे जाऊ शकता। त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या नोट्स पण या बॅचेस मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन व्हेरीफाय करण्यासाठी मॉक टेस्ट सुद्धा आम्ही या कोर्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो। विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर लॉ सीईटीचं प्रिपरेशन करताना प्रिपरेशनच्या प्रत्येक पावलावरती ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत आहे। तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हा कोर्स जॉईन करा, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरती जाऊन पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ऍप मध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। तर ऍप मध्ये कोर्स परचेस कसा करायचा याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला खाली कमेंट मध्ये देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, वेळ घालू नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला आजच सुरुवात करा। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिला प्रश्न या एक्झामचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो कधी येणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला जसं की एक्झामची डेट 4 एप्रिल 2025 दिलेली आहे, त्याच्यानुसार आपण एक्सपेक्ट करू शकतो की या एक्झामचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होतील। पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या परीक्षेचं नोटिफिकेशन मिळेल। त्या नोटिफिकेशन मध्ये या ऍप्लिकेशन विषयी, याच्या स्टेप्स विषयी, एलिजिबिलिटी विषयी, सिलेबस विषयी, या सर्व गोष्टींविषयी डिटेल माहिती त्या नोटिफिकेशन मध्ये पहिले महाराष्ट्र सीईटी सेल रिलीज करते आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतात। या एक्झामचा जो रिझल्ट आहे तो मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऍडमिशन साठी कॅप राऊंड सुरू होतात। या कॅप राऊंड्स मधून तुमच्या हव्या असणाऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं डिटेल शेड्यूल 5 इयर लॉ सीईटीचं 2025 या वर्षीच्या एक्झामसाठी। तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। एक्झामचे असेच रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला ते कमेंट करून सांगा, कमेंट मध्ये मी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देईन। तर भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा। थँक्यू।